आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे कोणाचं म्हणजे? आपल्या वृंदाताई आणि अजिंक्यचं लग्न. पण मी कुठे ठरवलंय? माझा होकार नाहीये लग्नाला. बाबा तुम्ही सकाळी रंग खेळताना म्हणालात ना की आता सगळा राग विसरायचा म्हणून. हो छान हसत खेळत होता. आम्हाला वाटलं की तुम्ही या काय वाटलं? आज मी तुमच्या सगळ्यांसोबत रंग खेळलो, नाचलो तुमच्यासोबत, याचा अर्थ माझ्या मनातला सगळा विरोध गळून पडला. सणासुदीच्या दिवशी मनातले सगळे राग रुसवे विसरून माणसाने असं छान एकत्र यायचं असतं. आपल्या माणसाने वेळ द्यायचा असतो. छान हसत खेळत आनंदाने दिवस साजरा करायचा असतो. म्हणून आजचा एक दिवस मी तुमच्या सगळ्यांमध्ये मिसळलो. याचा अर्थ माझ्या मनातला राग विरोध मावळला असा होत नाही. माझा अजूनही लग्नाला विरोधच आहे. ओवी, मला फार असं वाटतंय की ह्यांच्या मनात आहे ना वेगळं काहीतरी सुरू आहे. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय फक्त तेवढंच कारण नाहीये. आता त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे ना हे शोधून काढायला हवं. अमित, ते सगळं तुम्ही करा. बाबांच्या मनात काय चाललंय ते शोधणं, त्यासाठी वेळ घालवणं, त्यांना 10 वेळा विचारणं, त्यांची मनधरणी करणं, हे सगळं तुम्ही करा. आता त्यासाठी मी लग्न थांबवणार नाही. मी उद्यापासूनच लग्नाची तयारी करायला घेणार आहे. हॅलो, पोचलात का घरी नीट? हो पोचलो व्यवस्थित. आणि शमिका झोपली? हो झोपली. रंग खेळून इतकी दमली होती ना, आल्यालाच झोपली. आज इतकी रंग खेळली ना, मला वाटतं झोपेत तिच्या स्वप्नात पण रंगच येतील आज. आणि तुमच्या स्वप्नात? माझ्या तुमच्या जे येईल तेच. वृंदा, काय झालं? काय नाही. मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मग बोला ना. बाबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही अजून. माझ्यामध्ये आणि न्यायामध्ये एक काहीतरी निवडायची वेळ आली तर कशाची निवड कराल तुम्ही? मला नाही माहिती या प्रश्नाचं उत्तर काय. मी आता या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार. असू दे. मी उत्तर मागण्यासाठी नाही, उत्तर देण्यासाठी फोन केला. म्हणजे मी सांगते ते उत्तर निवडा तुम्ही. माझ्यामध्ये आणि न्यायामध्ये एक काहीतरी निवडायची वेळ आली तर तुम्ही न्यायाची निवड करा, माझी नाही. वृंदा? हो अजिंक्य, मी पूर्णपणे विचार करून बोलते. एक लक्षात घ्या, आपल्या नात्याची सुरुवात तुमच्या न्यायावरच्या निष्ठेने सुरू झाली. तुम्ही मनापासून निष्ठेने लढला नसतात तर कदाचित आपण एकत्रच आलो नसतो. अजिंक्य, जगात अशा अनेक वृंद आहेत ज्यांचं अख्खं आयुष्य न्यायाची कवाडं ठोठावण्यातच संपून जातं.
अनेक वृंद आहेत ज्यांना न्याय कसा मिळवावा हे सुद्धा माहिती नसतं. आपण अशा वृंदांना न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून लढणारे अजिंक्य मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच. त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही कोणाला तरी न्याय देण्यापासून थांबलात तर मलाच जगावं असं वाटणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे बाबा आम्हाला नेहमी सांगतात, न्याय मिळवण्यासाठी जीव गेला तरी चालेल पण सत्याची बाजू नाही सोडायची. बाबांचा आपल्या लग्नाला भलेही आता विरोध असेल पण ज्यावेळी तुम्ही माझ्यामध्ये आणि न्यायामध्ये न्यायाची निवड कराल त्यावेळी बाबांची नक्की खात्री पटेल की मी माझ्यासाठी योग्य माणूस निवडला. मग त्यावेळी भले मी या जगात नसेल. वृंदा, अशी वेळ कधीही येऊ नये. मला हे सॅम्पल आवडलंय. ए हा बा, हे पण छान आहे. हे बघा ना, मला हे आवडलंय. म्हणजे जमलंच आहे मला. आमच्या वेळी बाई सगळं वेगळंच असायचं बाई. भली मोठी पत्रिका, त्याच्या समोर लाल रंगाचा गणपती, हा त्याच्या खाली गाठ आणि आतमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांची ही मोठी यादी बाई. बरं त्यातनं कोणी राहिलं रुसवे फुगवे काय विचारू नका बाई. बरं झालं आपल्याला तसलं काही करायचं नाहीये. हो, मी नावांची लिस्ट काढून ठेवलीये. सगळी आपली जवळचीच माणसं. ओवी, मला ती लिस्ट दे, मी पटापट पत्रिका छापून घेतो. एक मिनिट, पत्रिकेचं सगळं काम माझ्यावर सोपवलंय ना, मग डिझायनिंग पासून छापण्यापर्यंत सगळं मीच बघणार. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बाई जबाबदार झाली ग बाई पोरगी अगदी. जर आलो बाहेर जाऊन आलो. बाबा मी पण येतो तुमच्या सोबत. तुम्ही? हो, आधी पण यायचो ना, मध्ये जरा गॅप पडला होता. चालेल ना आलो तर? हा हा चला. मीच म्हटलं बाई समीरला, जरा मास्तरांबरोबर राहत जा, त्यांच्याशी बोलत जा, जरा बोलतं कर त्यांना. त्यांचं मन वळवायला हवं ना, म्हणजे बोललं पाहिजे बाई त्यांच्याशी. नकार होकारात बदलायला हवं ना, म्हणून हे सगळं. बर यानेच नाही, आपण सगळ्यांनीच थोडे थोडे प्रयत्न करायला पाहिजे. भाजी घ्या भाजी. मी घेऊन आले भाजी. जरा जास्तीचीच भाजी घे. आणि त्याने नसेल आणली तर त्याला म्हणावं की उद्या येताना जास्त भाजी घेऊन ये, लग्न घर आहे. सांगते. चल मी पण येते. अगं राहू दे, तू ते कर ना, मी घेऊन येते भाजी. नाही नाही मी येते, नाहीतर नंतर कळायचं तुझ्या ह्यांच्या सगळ्या आवडीच्या भाज्या घेतल्यास म्हणून. बरोबर काय बरोबर आहे? चल. काय ग विचारीला चिडवता बघा तरी. खरंच ग बाई. गवार घेऊया ना. आणि कोबी पण घ्यायचं आहे. काय ग वृंदा, ओवी, जोरदार रंग खेळलात. हो मग भरपूर खेळलो रंग. चांगलंय चांगलं. आवाज येत होता तुमचा, नुसता दंगा चालू होता. मी तर स्टेटस पण बघितले, मज्जा चालू होती. तर हे अर्धा किलो कर. पिशवी. बघितलं, नवरा गेला हिचा. अशा बायकांनी रंग खेळलं बरं दिसतं का? नाहीतर काय. काय काय म्हणालात तुम्ही? कुठे काय? नाही ऐकलं मी, कान शाबूत आहेत माझे. पण तुमची माणुसकी शाबूत आहे असं वाटत नाही मला. काय झालं, तिचा नवरा गेला तर तिने रंग खेळू नये? अहो कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? एखाद्याच्या आयुष्यातला रंग निघून गेला तर त्याने रंग खेळू नये असा बुरसटलेला विचार करता तुम्ही? हा काकू, अहो नवरा गेलाय तिचा, दुःखात आहे ती. तिने तिच्या आयुष्यात मन पुन्हा कसं रमवावं, आनंदाने कसं जगावं याचा विचार करायला हवा ना आपण.
आणि स्वतःला जमत नसेल तर किमान दुसरं कोणीतरी करते तर त्याला सपोर्ट करावा. पण नाही, तुम्हाला टोमणे मारण्यातच उच्च कोटीचा आनंद आणि समाधान मिळतो, हो ना? अहो, तिचा जोडीदार गेलाय, जो जिवंत असताना तिच्या आनंदासाठी झटत होता. मग तो गेल्यावरही तिने आनंदात राहावं असं वाटत नसेल का त्याला? त्यालाही वाटत असेल की तिने रंग खेळावे, सण साजरे करावे. आणि हे पण सगळं राहू दे बाजूला. तुम्ही एक बाई आहात ना, मग असे टोमणे मारताना दुसऱ्या बाईच्या मनाचा साधा विचारही करत नाही तुम्ही. मग काय फायदा तुमचा बाई असण्याचा? एका बाईने दुसऱ्या बाईची वेदना समजून न घेणं हेच सगळ्यात मोठं दुःख आहे काकू. आता काय सांगते ते नीट ऐका. माझी बहीण रंग खेळणार, सगळे सण आनंदाने साजरे करणार, आणि हो, तिचं आम्ही लग्न सुद्धा लावून देणार आहोत, आणि तेही थाटामाटात. मग तुमच्यासारख्या लोकांना ते किती चुकीचं आणि वाईट वाटू दे. चलतंय या इकडे बसूया जरा. बोला. जे काही बोलण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आलात ना ते बोला. नाही नाही बाबा, मला काही बोलायचं नाही. समीरराव, माझे वय काही नुसतंच वाढलेलं नाही हो. ज्या क्षणी तुम्ही मला म्हणालात ना की मी तुमच्या सोबत येतो, त्या क्षणी माझ्या लक्षात आलं तुम्हाला नक्कीच माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तुम्ही माझ्यासोबत येत. बोला बोला. ओवीचं म्हणणं आहे की वृंदाचं कन्यादान मी करावं, पण तुम्ही असताना ओवीने हा अधिकार मला देणं मला पटत नाही, चुकीचं वाटतंय. कुठल्याही बापाला आपल्या कन्यादानाचा अधिकार दुसऱ्याला देताना आनंद नाही होत. भले तो आपलाच मोठा मुलगा जरी असला ना तरी नाही आवडत. आपल्या तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या मुलीचं कन्यादान आपणच करावं असं प्रत्येक बापाला वाटत असतं, अगदी मनापासून वाटत असतं. कन्यादान हा काय फक्त विधी नाहीये. त्यात एक म्हणणं असतं की मी माझ्या लेकीचा हात अगदी योग्य वराच्या हातात सोपवेन. पुण्य असतं कन्यादान, हे पुण्य असतं प्रत्येक बापासाठी. मग करा ना. नाही नाही, ते शक्य नाही. माझ्या या लग्नाला विरोध असताना ते शक्य नाही. बाबा का हट्ट करताय? हट्ट? माझे लेखी हे स्थळ वृंदासाठी योग्य नाही. बाबा मी सगळे परत परत तुम्हाला तेच सांगतोय, अजिंक्य वृंदासाठी एकदम योग्य आहे. कसे योग्य आहेत? कसे योग्य आहेत? कालच मी वृंदाला अजिंक्यरावांशी बोलताना ऐकलं. मी त्यांना म्हणत होते की उद्या न्याय आणि माझ्यात जर कुठल्या एकाची निवड करण्याची वेळ तुमच्यावर आली तर तुम्ही न्यायाची निवड करा. माझा जीव गेला तरी चालेल. त्यावेळी ती कुठली निवड करतील मला माहित नाही, पण समजा त्यांनी माझ्या लेकीची निवड नाही केली तर एक बाप म्हणून मी माझ्या लेकीला गमावणारच ना. हा, बाप म्हणून मला अजूनही वाटतंय की मी तिच्यासाठी अगदी योग्य स्थळ निवडू शकतो. कुठलाही बाप आपल्या लेकीला तारेच्या कुंपणावर लोटणार नाही. ते शक्य नाही. माझ्याच्याने काय ते होणार नाही. आणि तुम्हालाही मी परत सांगतोय की या विषयावरती मला पुन्हा समजवायला यायचं नाही, कळलं? हा, चला बस चला. काही अगं, कोण कुठल्या त्या बायका, त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलं तुला? नाही ओवी, अगं त्या मला बोलल्या म्हणून नाही वाईट वाटलं, पण त्या बाबांना पण बोलतील. अगं नाही बोललं. अगं धमक आहे का त्यांच्यात तेवढी? आणि बोलल्या ना तर बोलू दे. 4 दिवस बोलणार, नंतर विसरून जाणार, आणि आपण यांचा आयुष्यभर विचार करत बसतो. आणि जे लोक बोलतात ते काय आपल्याला आयुष्यभर सांभाळायला येतात का? येतात का? नाही ना. मग आणि कुणी काही बोलू दे,
आपल्याला माहिती आहे ना आपण चुकीचे नाही होत, मग आपण 60 मानेने उभं राहिलं पाहिजे. आपणच आपल्या निर्णयाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि हेच बघून लोक गप्प बसतात. त्यामुळे लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या निर्णयाची योग्यता सिद्ध करण्यात वेळ दिला पाहिजे. आणि ताई, या निर्णयात तू एकटी नाहीयेस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. त्यामुळे तू अशी खचून जाऊ नकोस आणि मागेही फिरू नकोस. ताई ताई हे बघ, वृंदाताई बघ ना, मला हे खूप आवडलं डिझाईन. आपण असंच डेकोरेट करूया का आपलं लॉन? अगं नाही नको, अगं इतका खर्च नको करायला उगाच. अय ताई, आगे पीछे नाही देखने का, आपल्या वृंदाताईचं लग्न आहे. आणि कुठे काय खर्च आहे ग एवढा? साध्या साध्या गोष्टीच तर आहेत, बघ तर एकदा. आणि जरी साध्या सुध्या असल्या ना तरी सगळ्या हाय क्वालिटीच्या आहेत. पण ओ भाई, म्हणजे ओ ताई, जरा खाली येता का? म्हणजे जरी सगळं साधं असलं तरी सगळं सुपर दिसायला हवं हे तर आहे. हो, पण तुमच्या बहिणीचं हे दुसरं लग्न आहे हे पण लक्षात असू दे. हा, मग काय झालं, दुसरं लग्न आहे तर. हे बघ, आनंद पहिल्या दुसऱ्या लग्नावर नसतो, आनंद आनंद असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं योग्य व्यक्तीशी लग्न होतंय, त्याचा आनंद घे. नव्याने आयुष्य सुरू कर. आणि आयुष्य असं सुरू कर ना ताई, जसं की नवा जन्म मिळालाय तुला. हो, मला सगळं कळतंय, तुमचा आनंद करतोय, पण जास्त खर्च करायला नको. अगं अय ताई, तू नको टेन्शन घेऊस. आपल्याला जी काही काटकसर करायची आहे ना ती ह्या आबाच्या लग्नात करूया. अगं चालेल चालेल, मला हे चालेल. पण मुक्ताताई, आता जरा भाईच्या रूपातून माझ्या ताईच्या रूपात येतेस. खूप प्लॅनिंग बाकी आहे. चल. बरं ऐक ना वृंदाताई, आम्हाला ही डिझाईन आवडले आणि यातली ही, आता तू सांग, डिसाईड करू. हे छान आहे. तुम्ही सगळ्याजणी मिळून कशी तयारी करताय लग्नाची? हा, एकमेकींशी बोलून ठरवून. आणि शमिका बघा तिकडे वडिलांच्या लग्नाची तयारी एकटीच करत असेल बाई. बिचारी माझी ठमी. दादा, हे बघ, मला एवढे पैसे हवेत. ठीक आहे, 20 लाख? एवढे पैसे कशाला पाहिजेत तुला? तुझ्या लग्नासाठी. काय? हो, तुझं तर काही लक्ष नाहीये म्हणून मग मीच सुरुवात केली. इट्स ओके रे दादा, तू कामात असशील म्हणून मी घोड्यावाल्याचा, कॅटरिंग वाल्याचा, डेकोरेटर वाल्याचा सगळ्यांचा इंटरनेट वरून नंबर काढला. त्यांना सगळ्यांना कॉल करून बुक करून टाकलं. मी घोड्यावाल्याला फोन केला, तो 20,000 म्हणाला. मी बोली ओके. मग डेकोरेटर वाल्याला फोन केला, त्याने आपलं बजेट विचारलं, मी फायनल करून टाकलं. एक मिनिट, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं? हा, हे असलं काही करायचं नाही आपल्याला शमिका. आणि तू बुक केलंस म्हणजे नक्की काय केलंस शमिका? माझ्या कपाटातून पैसे घेऊन तू कुणाला दिले तर नाही ना? नाही रे दादा, मी तुला न विचारता तुझ्या कपाटातून काढेल कधी पैसे? म्हणूनच तर मागते मी पैसे. दे 20 लाख दे पटकन. माझ्या लग्नात एवढे पैसे खर्च नाही करायचे आपल्याला. असं कसं? माझ्या डॅडाचं लग्न आहे, दणक्यात झालं पाहिजे. अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की मी माझ्यासाठी नवी मम्मा आणते. त्यामुळे सेलिब्रेशन एकदम धूमधडाक्यात झालं पाहिजे. आणि डॅडा, तुला तर माहितीये, जे आपण ठरवतो ते करतोच. आणि हा आपला माज नाही, रेकॉर्ड आहे. हो लेडी दबंग, या इकडे या. नाही, या इथे जरा बसा. काय दणक्यात काय?
मला कळतंय तुला मम्माला घरी घेऊन येताना खूप मोठं सेलिब्रेशन करायचं, बरोबर ना? हो मग. का? कारण तो आनंद दुप्पट व्हावा म्हणून, करेक्ट? पण काय ना शमिका, हे सगळं करत असताना आपल्याला जगाला ओरडून सांगायची गरज नसते. कारण कुठलंही सुख जगाला दाखवण्याकरता साजरं नसतं करायचं. त्या सुखाचं, त्या आनंदाचं, त्या क्षणाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे फक्त आपल्याला माहिती असेल ना तरी खूप असतं. का माहितीये? कारण जगाला या सगळ्या गोष्टींची काहीच किंमत नसते. जग काय, हा सगळा आनंद, हे सगळं सेलिब्रेशन आपल्या बरोबर 2 दिवस साजरा करेल आणि नंतर विसरून जाईल. पण आपल्याला ते कायम लक्षात ठेवायचं असेल ना तर या सगळ्या गोष्टींच्या आठवणी क्रिएट करायच्या असतात.